राज्यातील पात्र महिलांना मोठी आनंदाची बातमी. 6व्या हप्त्या म्हणजे डिसेंबरच्या महिन्याचे पैसे येत्या 20 तारखेला होणार. या महिलांच्या खात्यामध्ये जमा. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर बातमी देखील आलेली आहे. या बातमीमध्ये सर्व नमूद केलेलं की कोणत्या महिला पात्र राहणारा व कोणत्या 5 अटी आहे. ज्या 5 अटीमध्ये पात्र असणाऱ्याच महिलांना हे बघा इथं लिहून आहे. 5 अटी पूर्ण करणाऱ्या बहिणींचेच होणार लाडक्या बहिणींना संपूर्ण पैसे वर्ग. तर ते कोणत्या 5 बहिणी आहे व कोणत्या 5 अटी आहे व त्याच बहिणींना या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, आता या समोरील हप्त्याचे पैसे आता याच बहिणीच्या खात्यामध्ये 20 तारखेला थेट 2 वाजेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची माहिती हे संपूर्ण काल हिवाळी अधिवेशनमध्ये हे झालेली आहे. तर आता हिवाळी अधिवेशन सुरू होतात मंत्रिमंडळाची शपथविधी झाल्यानंतरच त्यांनी महत्त्वपूर्ण मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. आता कोणत्या बहिणी यामध्ये पात्र असणार आहे व कोणत्या नसणार आहे त्याची देखील संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत. तर संपूर्ण डिटेल माहिती बघा. 15 ऑक्टोबर रोजी इथं बघितलं असता आपण, इथं दिसतं तुम्हाला स्क्रीनवर, 15 ऑक्टोबर पर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या महिलांना सरसकट हा प्रति महिना 1,500 रुपये मिळाले. यासाठी काही बंधने व मर्यादा तसेच अटी सरकारने घालून दिल्या होत्या. परंतु आचारसंहितेच्या काळापर्यंत केवळ 3 महिन्यामध्ये अर्ज केलेल्या 2.5 कोटी महिलांच्या अर्जाची पडताळणी करणे शक्य नव्हते, अशी सबब सांगत सरकारने 5 अटी पाळणाऱ्या फक्त बहिणींना येत्या 1 एप्रिलपासून ते प्रति महिना 2100 रुपये मिळणार असल्याचे संकेत हे दिले होते. म्हणजे किती? 2100 रुपये महिलांचे मिळण्याचे संकेत दिले होते. या अनुषंगाने शासन स्तरावर हालचाली देखील सुरू झाल्या. वार्षिक कुटुंबाचे उत्पन्न, घरातील 4 चाकी वाहन, 5 एकरपेक्षा अधिक जमीन, म्हणजेच आता इथं बघा, ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा जास्त नसेल, घरामध्ये 4 चाकी वाहन हे नसलं पाहिजे त्या लाभार्थीला व 5 एकरपेक्षा अधिक जमीन हे नसली पाहिजे. तर ह्या होत्या अटी. तर त्यामध्ये दुसरी अट जर बघितली असते आपण, तिकडं बघा, तुम्हाला दुसरी अट पण डिटेलमध्ये आपण संपूर्ण बातमीमध्येच बघूया. तर दुसरी अट काय आहे ते देखील आपण बघूया. तर एकच लाभार्थी व लाभार्थ्यांनी दुसऱ्या किंवा इतर योजनेचा लाभ हा घेतला नसावा. या संदर्भामध्ये देखील मोठी अपडेट ही आहे. एकाच कुटुंबात 2 पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेला नसावा. या 5 अटी जर काटेकोर तपासल्या जाणार आहे. या अटीमधून ज्या महिला पात्र असेल त्याच महिलांना पुढील हप्ता हा त्यांच्या खात्यावर देखील जमा होणार आहे, असं देखील हे संपूर्ण डिटेल माहिती आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अशा योजना जाहीर केल्या होत्या. यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सर्वाधिक लोकप्रिय ठरली. अर्थात अर्ज करेल त्याला पैसे मिळेल. मात्र आता तो संपूर्ण लाड महिलांचा आता सरकार बंद करणार आहे. कागद पडताळणी करणं या 5 अटीमध्ये ज्या पात्र असणार आहे त्याच महिलांना दरमहा, इकडे बघा इथं लिहून आहे, त्याच महिलांना दरमहा किती रुपये, तर इकडे बघा, त्याच महिलांना दरमहा 2100 रुपये हप्ता हा मिळणार आहे. तर शासनाला तर किती कोटीची गरज आहे, तर शासनाला 53,000 कोटी रुपये हे लागू शकतात. आणि राज्याच्या इकडे बघा तिजोरीवर देखील भार हा लक्षात घेता लाभार्थ्यांना आता काटेकोरपणे त्यांच्या कागदाची पडताळणी केल्यानंतरच त्यांच्या आता खात्यावर पुढील हप्त्याचे पैसे म्हणजे डिसेंबरच्या 6व्या हप्त्याचे पैसे हे जमा होणार आहे.